या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल. सोलापूरच्या माळशिरसमध्ये मोठी दुर्घटना, पिकअप गाडी विहिरीत कोसळली, 14 जणांचा मृत्यू झालाय. या घटनेने महाराष्ट्र हादरलाय. सोलापूरच्या माळशिरस येथे मोठी दुर्घटना घडली. पिकअप गाडी एका विहिरीत कोसळली. या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सोलापूरच्या माळशिरस इथं मोठी दुर्घटना घडली आहे. माळशिरस इथं पिकअप गाडी विहिरीत कोसळली. या अपघातात पिकअप गाडीतील 14 जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये देखील अशीच एक घटना समोर आली होती. नाशिकची घटना ही रात्री घडली होती, पण माळशिरसची घटना ही भर दिवसा घडली आहे. या घटनेनं 14 जणांचा बुडून मृत्यू झालाय. आतापर्यंत 8 जणांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात यश आलंय. सर्व 14 जण सोलापूरच्या रांजणी गावचे रहिवासी आहेत. ते देवदर्शनाला गेले होते अशी माहिती समोर येते. या सर्वांनी शेवटचं छायाचित्र काढलेलं आहे. संबंधित अपघाताची घटना ही माळशिरस तालुक्यातील म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदुळवाडी गावाजवळ घडली आहे. रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या शेतात विहीर आहे. ही विहीर रस्त्याच्या शेजारी. या विहिरीला फार मोठे कटडे नाही आहेत. ती काठोकाठ पाण्याने भरली आहे. या विहिरीत भाविकांची पिकअप गाडी कोसळली. हा अपघात नेमका कसा घडला ते अद्याप समजू शकलेलं नाही, पण भर दिवसा या अपघाताची घटना घडली आहे. संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना आहे. घटनेत तब्बल 14 जणांचा मृत्यू झाला. म्हसवडमधील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी रांजणी गावचे 14 जण अधिक मासानिमित्त देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन गावाकडे परतत असताना अपघात होऊन 14 जणांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेमुळे संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होते. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली. स्थानिकांनी तातडीनं मदत करायला सुरुवात केली. पोलिसांनी इतर सुरक्षा पथक घटनास्थळी दाखल झालं. विविध लोकप्रतिनिधी घटनास्थळाच्या दिशेला रवाना झालेत. या घटनेमुळे सर्वजण सुन्न झालेत. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली. माळशिरस तालुक्यात अपघात झाला, तिथं मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. मी आता त्या ठिकाणी भेट द्यायला निघालोय. त्या ठिकाणी शासकीय मदत जेवढ्या लवकर मिळवता येईल असे प्रयत्न आमचे राहतील, अशी प्रतिक्रिया धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली आहे.